नमस्कार सोलापूर। आज लोकप्रवाह मीडिया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेला आहे। कांदा लिलावाचे जे अपडेट असतात, जे भाव असतात, दैनंदिन भाव असतात, ते आपण शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी दररोज लाईव्ह देण्याचा प्रयत्न करीत असतो। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपल्या सोबत शेतकरी बांधव आहेत। त्यांनी आपल्याला सांगत आहेत की मागच्या आठवड्यातले भाव काय आहेत आणि या आठवड्यातले भाव काय आहेत। तर या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। काय सांगाल आपण या ठिकाणी? काय गेल्या आठवड्यापेक्षा निम्मा दुकान भाव नाही आता। नाव काय आपलं? वसंत चव्हाण, कुठून आला? भुवनेश्वर। 50 फुटी भाव काय मिळाला? 500, 1000, 300, 1800। एवढा कसं काय कमी मिळाला? आता काय इथं आल्यावर मालक तुम्हीच असता, काय मालक शेतकरी असतो काय? वाहनात टाकायचा मालक शेतकरी आहे, इथं आले की सगळे ह्यांच्याच हातात। तवा गेला तेवढा 4 वाजतावर काय सगळ्याच आलेला असतं ते। त्याच्यापेक्षा सगळं सरासरी निम्यावर जर केलं असतं तर सगळ्याला फायदा मिळाला असता। ज्यावेळेस माल नव्हतं त्यावेळेस तुम्ही भाव वाढवित, माल आलं की 4थ्या हिशाने माल भाव देत ना। तुम्ही विचारत नाही का? कुणाला विचारायचं? पुढाऱ्याचं पोचतं तसं काय गरीबाचं शेतकऱ्याचं पोचतं का? वाऱ्यावर लावते ती वाटोळी सारखं। बाजार समितीला विचारायचं। बाजार समिती, व्यापारी, ही सगळी आडतीवाले, हमाल, दलाल, शेतकऱ्याला सगळी चुरते ती सगळी मिळूनच। का उपाय काय वाटतंय? उपाय काय आता ते शासनानं काय दिलं उपाय, तीच बाकीच्याच कुळव्याचं काय चालतंय? शासनानं काय मागितलं का नाही तुम्ही? कुठं शासन? कोण शेतकरी हुडकितो का कुळ सोडून तिथे शासनापर्यंत? मंत्रालयात जातो का? शासनापर्यंत का शेतकरी जाऊ शकतो का तिथवर? संघटना आहेत की पोहोचायला तिथपर्यंत? होय संघटना, पण ह्यांच्या इथे जास्त आहे त्या ही काय जमूच देत नाही। ह्यांच्या बांधानीची गोडत आणते ती। आवक जास्त झाली की भाव कमी। तुम्ही शेतकरी संघटना ज्या आहेत, एकदम माल आणण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने माल आणायचं। तिथं एकदम आलेला असतो ती का कणगीतली जवाऱ्या का टप्प्याटप्प्यानं आणायला आले तसं इकावंच लागतं। या किती दिवस टिकतं कांदा? किती दिवस टिकायचा? असा महिना 15 झाले तेव्हा नुकसान होत असते त्यात। काढणीनंतर किती दिवस चांगला राहतो? काढणीनंतर बी चांगला माल काढायला आलेला असला तर महिन्याच्या आतच तरी बी तूट होतीच पुन्हा। कांदा चाळीसाठी सरकार लिला हे देतो, अनुदान देते, ते घेतलं का तुम्ही? नाही, आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही। पोचूच देत नाही ती पुढारी पुष देते ते। का पोहोचू देत नाही? का आपण पोहोचत नसतो त्यांच्यापर्यंत? आपले तेवढी कवच नसते त्यांच्यापर्यंत जाण्याची। आपण काय जातो का तिथवर? आपल्याला पाठपुरावा करणं होत नाही त्याचा, त्याच्यामुळे आपण करू शकत नाही ना तेवढं। तुमचं काय स्वतःची व्यवस्था नाही का? काय कांदा चाळण नाही, काय नाही, स्वतःची व्यवस्था करायला एवढी कवत नाही ना। आर्थिक परिस्थिती नाही ना आपली एवढी। किती एकर शेत आहे? 3 एकर आहे। हे सर्व कांदा लावताय का आणखी काय? कांदा, ज्वारी, गहू, हरभरा त्यात करतो ना। ज्वारीचं काय आहे? ज्वारीचं तर काय गेल्या वर्षीच 15 क्विंटल ज्वारी पडून आहे आणि त्याला ती मिसकिडं खाऊन टाकायला त्याला 2000 आणि 2200 रुपये मार्केट आहे। करायचं नेमकं शेतकऱ्यानं काय? एकच ते हातात उरलंय आत्महत्या करणे। सरकारच दाद देत नाही म्हणल्यानंतर त्याला काय मार्गच नाही ना। सरकारचं एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती करते, नुसतं नाव आहे, जाहिराती करणं आहे, पण सर्वसामान्यपर्यंत पोचतंय कुठं? का पोहोचत नाही? पोचत नाही म्हणजे आमच्या जन पाठपुरावा करणंच होत नाही ना तेवढा। आम्ही शेतकरी माणूस पडतो, आम्ही पाठपुरावा करू शकत नाही त्याचा तेवढा। शेतकऱ्यांनीच पाठपुरावा करावा लागतोय। होय, करावं लागतो, मान्य आहे हो। पर्यंत येऊ देत नाही पुढारी, येऊच देत नाही ती ना तिथवर, आम्हाला पोचूच देत नाही ती। अधिकारी सुद्धा येऊ देत नाही तिथं आम्हाला। अधिकारी पुढारी चला रे, तुमचं काय म्हणतो ह्या भाषेत बोलतेत आम्हाला। शेतकऱ्याला पोचू देत नाही तिथवर। मतदानात दाखवायचं, मतदानात बहिष्कार घालायचा म्हणलं तर सगळ्याची एकी नसती। 4 बोलतात पुढारी जे त्याच्या बाजूचे असते तर बगल बच्चे त्यांना मिळालेलं असतंय काय तर कुठं जर काम, काय तर दाम, त्याच्यामुळे त्याच्या मागे बी आम्हाला थोडं जावं बी लागतंय, नाहीतर आमची काम अडवून ठेवते ती बी। काय वेळेला आम्हाला गावगणीच पुढाऱ्याच्या थाई पुढाऱ्या कशी पोचावं लागतंय ना। नवीला जण आम्हाला दबावाखाली त्याच्या बी जावं लागतंय। शेतकऱ्याची अशी अवस्था आहे। मतदान गुप्त असते, यात काय संबंध आहे? होय गुप्त आहे, पण थोडं तरी कुचबुच लागती ना। मतदान तुम्हाला दिसतंय, मान्य आहे, पण ती लगेच वारडवाईच काढते ती हिशेब। टाकलं गेलं कुठं? मग एवढ्यानी टाकलं गेलं कुठं? तू टाकलंच नाही स्पष्ट म्हणते ती। मग उपाय काय तुम्हाला शोधता येत नाही? काय उपाय आम्ही शोधावा? संघटना बांधून तुमच्या हिशोबानं काम करायचं।
काय गाव पातळीवर बी गाव पातळीवरलं पुढारी जमू देत नाही. गावातल्या जर तुम्ही एकूण 10 शेतकरी समजा आज माल आणलं, हा. तुम्ही एका दिवशी आणण्यापेक्षा एकेकाचा माल एका दिवशी आणला. तसं शक्य नसतंय हो, ते शेतकरी आहे तेवढं शक्य घडत नसते. अहो ते आज हे 3.5 महिन्यात पीक येणार त्याला आतापर्यंत 60,000 रुपये खर्च झाला इकरी, आणि आता 50,000चं उत्पन्न आहे. 10,000 घट आहे म्हणल्यानंतर शेतकऱ्यानं करायचं काय? सरकारला माहिती तर सरकार गिनतंय का, आणि आपण तिथवर पोचू शकत नाही. अनुदान देत नाही का? काय द्यायला आणि घ्यायलाय नुसतं नावाला असतंय कागदीन. जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन द्या. एवढं आम्ही करू शकत नाही ना, म्हणून तर ही पाळे. जसं इथं आलो ना तुम्ही लिलावासाठी, हा. इथून जायचं डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला. तर एक जण म्हणते माझ्या जर्शीला पाणी पाजायचं आहे, एक जण म्हणते माझं भिजवाचं आहे रे. असं केलं तर नाही नाही, हा ही परिस्थिती सांगतो, खरोखर परिस्थितीच आहे. आता त्याला इथून चहा पिऊ म्हणलं तर वेळ नाही, निलाव झाला म्हणलं की निघाला गावाकडे. आदित्य भारत बराटे, वडाचवाडीचा शेतकरी आहे, तालुका माडा. आज सोलापूर मार्केटला कांदा घेऊन आलेलो. कांद्याचे मोठ्या कांद्याचा दर 26 ते 27 रुपयापर्यंत होता, व आमचा कांदा 17 रुपयाने गेलेला आहे. लहान साईज होती जरा कांद्याची, 17 रुपये 17 रुपये असा दर मिळालेला आहे. साधारणतः कांद्याचा दर 3,500 ते 4,000 पर्यंत मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे ना, 60-70 हजार पर्यंत एकरी खर्च जातोय, आणि खत आणि औषधं पण खूप महाग झालेले आहेत. त्यात मजूर मिळत नाही, त्यामुळे कांद्याचा दर वाढला पाहिजे. साधारणतः अपेक्षा आहे 3,500 ते 4,000 पर्यंत दर राहिला पाहिजे. मार्केट जरा आज डाऊनच आहे, घसरलेलं आहे मार्केट. हा, ते काय म्हणजे माहिती नाही, पण 2,000 पर्यंत आहे, म्हणजे रेग्युलर भाव, म्हणजे रेग्युलर साईजला 2,000 पर्यंत आहे कांद्याचा भाव. हा, एकरभर होता माझा कांदा. पावसामुळे जरा नुकसान झालं तर 70 पिशवी निघलाय माझ्या कामातून. आज 50 पिशवी आणल्या होता मी विकण्यासाठी. नाही, 50 पिशवी आणला होता, शिल्लक आहे 20. इतरांना 4,000 पर्यंत तरी भाव मिळाला पाहिजे कांद्याला, अशा अपेक्षा. तसं काय नाही, आता शेतकऱ्याची मर्जी असते शेवटी. भाव फक्त 4,000 पर्यंत मिळाला पाहिजे. हा, सरकारला विनंती आहे, मिळाला पाहिजे भाव वाढवून. शेतकऱ्याला पण खूप कष्ट असतं ना. आपल्यासोबत बळीराजा होता. मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या 15 दिवसाखाली जो कांदा आपण 6,000 रुपयांनी विकलेला होता, त्याचा लिलाव आपण लाईव्ह पाहिलेला होता. त्याच कांद्याला आज भाव जवळजवळ 2200 रुपये, 2100 रुपये, 2,000, आणि जो साधा कांदा आहे त्याला 600, 800, 1,000 रुपये असा भाव मिळालेला आहे. तर या बळीराजांनी इथं सरकारला प्रश्न विचारलेला आहे की आम्ही जगायचं का मरायचं? कारण जो कांदा पिकवण्यासाठी त्यांना 50,000 रुपये खर्च येतो, आणि तोच कांदा या 40,000ला जातो. म्हणजे जिथं एक 10,000 रुपयाचं जर नुकसान होतं, ते नुकसान देणार कोण? तर या बळीराजाची मागणी आहे की सरकारने या कांद्याला हमीभाव दिला पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे, आणि हा कांद्याला चांगला भाव आला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी या बळीराजाने या ठिकाणी केलेला आहे. लोकप्रवाह मीडियासाठी अश्वथसह सचिन गायकवाड.